शेतकरी महिला सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रियंका शरद कांबळे या असून यांचे पती शरद कांबळे यांनी वॉटर पार्क उघडण्यासाठी महिला सहकारी बँकेचे करोडो रुपये उचलून आपले वॉटर पार्क बनविले। पण शेतकऱ्यांनी आपल्या संकट काळासाठी गोळा केलेला पैसा मात्र त्यांना वेळेत मिळत नाही व 1 रुपयाचा देखील विड्रॉल या बँकेतून होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत। आता या सहकारी संस्थेवर शासन काय कारवाई करणार व आर्थिक गुन्हे शाखेकडून यांच्यावर कारवाई होणार का याविषयी अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। निलेश, काय म्हणतात शेतकरी? वर्ध्यात धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। आपण बघू शकतो हे शेतकरी बँक आहे वर्धा येथे। या ठिकाणी शेतकरी बँकेची ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला 1-1 रुपया गोळा करून आपल्या संकटाच्या वेळेस ते पैसे कामात येईल यासाठी त्यांनी आपला पैसा या बँकेत गोळा केला होता। जाणून घेऊया या शेतकऱ्याकडनं किती पैसे आहे ना, का बरं हे? माझ्या दोन्ही मुलांच्या एफडी आहे, जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। त्या एफड्या मॅच्युअर झालेल्या आहे। मी ते विड्रॉल मारायला सतत 15 दिवसापासून इथे चक्कर मारतो, कामं सोडून हातमजुरी करतो। काय म्हणणं आहे, काऊन देत नाही? मला अजून ते काही सांगायला तयार नाही, बोलायला तयार नाही। आम्ही कोणाकडे जायचं आता? आम्हाला आमचे पैसे मिळावं अशी आम्ही इच्छा बाळगतो। मी होळीच्या दिवशी चालतो, मला पैशाचं काम खूप जास्त काम होतं का बा, होळी आहे, सण आहे तर पैसे काढू बा, काहीतरी घेऊ खर्च पाणी म्हणजे होळीसाठी। तर माझेच पैसे 26,000 रुपये आहे, 26 का 27,000 रुपये मी रोजचे 100 रुपये डेली खराब टाकतोय। पण मला पैशाची गरज आहे तेव्हा आलतो मी, तर तेव्हा का म्हणे का मार्च एंडिंग आहे, मार्च एंडिंगमध्ये पैसे निघत नाही, मग आपलेच पैसे आपल्याच कामीत नाही येणार तर काय उपयोग मग? म्हणून मी पैसे काढायला आला। आताच म्हणून राहिले का आता पैसे भेटणार नाही, जे तुमचा जे म्हणजे पैसे एजंट आहे त्यांना बोलवा, त्यांनाच मागा, तो बिचारा कसं कुठून आणून दे? त्याच्या आयडेंटिटी कार्ड देऊ तर बँकेमध्ये टाकणार ना, बँकेवाले द्यायला पाहिजे। आता म्हणून राहिले का मार्च एंडिंग आहे, मग पुन्हा म्हणून का 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, आमचेच पैसे आम्हाला नाही भेटणार तर काय उपयोग आहे मग? म्हणून मी खाता क्लोज करून टाकतो ना, पैसे काढून घेतो माझेवाले। तुमचे किती पैसे आहे? आमचे 20,000 रुपये आहे पैसे। आम्ही आता 15 दिवस झाले याच्या मागे लागून आहोत। त्याला विचारलं तो एकच गोष्ट म्हणते तर तुम्ही पोलीस केस करा, पैसे काही लवकर भेटत नाही तुम्हाला, पोलीस केस करा, इथं थांबा, नाही तर घराकडे जा, घरी पैसे येईल। पण पैसे काही येऊन नाही राहिले, शेतकरी नाही, गायाचे दुधाचे पैसे आहे, 200 रुपये रोजानं भरो, पण आज तो पैसे कामी नाही पडू राहिले आमच्यावाल्या। लई परिस्थिती हे आहे। शेतकऱ्यांची आधीच परिस्थिती खूप ढासळलेली आहे, परंतु हे अशा बलाढ्य आणि धनाढ्य लोकांच्या बँक उघडून या ठिकाणी जे व्यवसाय करत आहे हे मात्र शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी गोळा केलेले पैसे आहेत ते परत देऊ शकत नाही। तर नेमकं याचं काय कारण आहे हेही त्यांना सांगू शकत नाही। तर आता यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करणार का आणि या गरिबांचे पैसे तातडीने त्यांना परत मिळणार का हेच वाट बघणं औचित्याचं ठरणार आहे। परंतु हे ज्यांच्या कुणाची बँक आहे, शेतकरी बँक आहे, ते मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्याला उघडून ठेवलेलं आहे। व्याजाच्या याच्यावर ही बँक काम करते आहे, पण जे शेतकऱ्यांचे पैसे आहे, जे सर्वसामान्यांचे पैसे आहे, ज्यांनी घाम गाळून गोळा केलेले आहे तेच पैसे मात्र त्यांना परत मिळत नाही। त्यांच्या संकटा काळात जर परत मिळत नाही तर अशा बँकवर तात्काळ कारवाई करणार का, हाच सर्वात मोठा आता शासनासमोर प्रश्न आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा।